ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महायुती सरकारमध्ये मंत्री झालात तर त्यावेळेस शिवसेनेच्या काही आमदारांनी तुम्हाला प्रचंड विरोध केलेला होता. तो विरोध मंत्रिपदासाठी होता आणि बऱ्याच अंशी तो पालकमंत्रीपदासाठी होता. मी भारत गोगावलेंबद्दल बोलतो. तर आता सरकारला जवळपास 2 वर्षांआधी काल उलटला. भारत गोगावलेंनी मागच्या आम्ही ज्यावेळेस इथं आले होते चावडीवर त्यावेळेस सुद्धा त्यांनी तटकरेंवरती टीका केली. तर ह्या संघर्षाच्या या वादाची धार जरी कमी झालेली असली तरी तुम्ही हा संघर्ष कसा मिटवला आणि कशा पद्धतीने महायुतीमध्ये काम करताना तुमच्यात आता सगळं सुरू आहे? मी काही प्रतिक्रिया न देऊन तो मिटवला. जर मी त्यावेळेला प्रतिक्रिया दिली असती तर कदाचित तो मिटला नसता. पण ज्या वेळेला त्यांच्या काही टीका असतील, काही म्हणजे माझ्याकडनंही झालेल्या चुका असतील पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात, मी नाही असं म्हणणार नाही. कारण आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या विचारधारेतून येत असतो, एकत्र काम करत असतो, त्यावेळेला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतं. सगळ्यांच्या अपेक्षांना आपण काही पूर्ण करू शकतो किंवा पुरेसे ठरू शकतो अशातला काही भाग नाही. आपल्या आपल्या पक्षाकडनं आपल्या अपेक्षा असतात. त्यांच्या पक्षाकडनं अपेक्षा होती की त्यांना मंत्रिपद मिळावं. माझ्या पक्षाने मला ती संधी दिली. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या पक्षाला त्यावेळेला ती देता आली नव्हती. त्याच्यामुळे कदाचित तिथं तो राग व्यक्त करता येत नव्हता म्हणून तो माझ्यावर व्यक्त झाला असू शकेल. अशाही काही गोष्टी असू शकतील. पण मी त्यावेळेला निवडलं की मी यावर प्रतिक्रिया न देणं योग्य ठरेल. कारण शेवटी ते 3ऱ्या टर्मचे आमदार आहेत, ते सिनियर आहेत. 15 वर्ष ते माझ्या म्हणजे जवळपास 10-12 वर्ष ते माझ्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये विधिमंडळात राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया त्यावेळेला देणं मी योग्य नाही समजली आणि म्हणून मी ती नाही दिली. कालांतराने त्यांचाही राग शमला आणि आम्ही लोकसभेला एकत्र काम केलं. जी पूर्ण अर्धी भाकर मिळणार होती ती त्यांची चतकूर झाली. नाही, कसं आहे की ज्याचा त्याच्या पक्षाचा तो अधिकार आहे, त्या नेतृत्वाचा अधिकार आहे की त्यांनी कोणाला मंत्रिमंडळात संधी द्यावी. मला सुदैवाने महाविकास आघाडीमध्ये माझ्या पक्षाने संधी दिली. महायुतीचं सरकार आल्यानंतर सुद्धा माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि तसं पाहायला गेलं तर आत्ता तर मी कॅबिनेट मंत्री असून मी जिल्ह्याची पालकमंत्री नाही आहे. मी त्या संदर्भातला कधी हट्टही केला नाही. त्यामुळे जसं चालू आहे चांगल्या पद्धतीनं चालू असेल तर मला असं वाटतं की आक्षेप घेण्यासाठी फार कमी मुद्दे उरतात. तुमच्या मंत्रिपदाचे 2 टर्म आम्ही बघितले, एक महाविकास आघाडीने आता एक महायुती. तर उद्धव ठाकरेंसोबत काम करताना आणि एकनाथ शिंदेसोबत काम करताना ज्या 2 नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात बंड केलं, तुम्ही तुमच्या पक्षांच्या विरोधात बंड केला, आता पक्ष तुमच्याकडे आला. या 2 इनिंगपैकी कोणती इनिंग तुम्ही सर्वोत्कृष्ट मानता तुमच्या अर्थाने? खरं तर आमची म्हणजे जेवढे कॅलॅमिटीज आम्ही ह्या पहिल्या टेन्युअरमध्ये बघितलेले आहेत, मला वाटते रेअरली कोणी दुसऱ्यांनी बघितले असतील. मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणते की तुम्ही 15 वर्ष आघाडीच्या सरकारमध्ये होता आणि त्याच्यातला सर्वात मोठा प्लस पॉईंट हा होता की ती स्टेबल गव्हर्नमेंट होती. ज्या वेळेला तुम्ही पहिल्याच टर्ममध्ये एका अनस्टेबल म्हणजे परिस्थितीमध्ये काम करता त्यावेळेला खूप गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं. मी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही काम केलं, आत्ता महायुतीच्या सरकारमध्येही काम करते. साधारणपणे ज्या वेळेला तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असतो त्यावेळेला कोणाबद्दल नकारात्मक मत निर्माण होण्याची शक्यताही फार कमी असते. त्यामुळे मला दोन्ही कालावधीमध्ये खूप शिकायला मिळालं. पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तर कोविडसारखं संकट आलं, माझ्या इथे कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं, तौक्ते चक्रीवादळ आलं, राजकीय वादळं तर चालूच होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी एकाच गोष्टीचा विचार केला की ही संधी फार कमी जणांना मिळत असते आणि ती आपल्याला मिळाले तर आपल्याला 100% काम करायचं आहे. त्याच्यामुळे मला त्याही सरकारमध्ये कधी फार म्हणजे काम करत असताना काही वाईट अनुभव आले नाहीत आणि ह्याही सरकारमध्ये सुदैवाने मी काम करत असताना मला कधी नकारात्मक अनुभव आले नाहीत. महायुतीमध्ये कोकणात महायुतीत वाद होण्याचे अनेक कारण आहेत, जसे की तुमचे काही महायुतीतले साथीदार असतील जे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात, राणे असतील, गोगावले असतील. पण एक कारण आहे जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप सोबत होतं त्यावेळेसपासून आज तागायत, ते म्हणजे कोकणातला रिफायनरी प्रकल्प, ज्याला भाजपचा पाठिंबा आहे. परंतु युतीमध्ये नेहमी असंच होतं की घटक पक्ष कोणी हो म्हणतं तर कोणी नाही म्हणतं, त्यावरून राजकीय वाद पेटतो आणि तो मुद्दा मागे पडतो. राष्ट्रवादीची आणि तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी कोकणातले मंत्री म्हणून याच्यावरती तुमची काय भूमिका आहे? खरं तर रोजगार हा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण आम्ही कोकणामध्ये अनेक वर्षांपासून चाकरमणी म्हणजे कोकणातली जी मंडळी आहेत ती नोकरी व्यवसायासाठी मुंबईत येताना आम्ही पाहिलेली आहेत. आता गणपती थोड्या दिवसांवरच आहे आणि आता 1-2 दिवसातच कोकणामध्ये येण्याचा मुंबईकरांचा
म्हणजे जो प्रवाह आहे तो सुरू होताना आम्ही बघतो. पण दोन याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की रोजगार निर्मिती ह्याला अधिकाधिक प्राधान्य देणं आणि बऱ्याचशा वेळेला मग अशी मानसिकता तयार होत असते की जर रोजगार निर्माण होणार असेल आणि आपल्याला जर आपल्या गावालाच राहायला मिळणार असेल तर अनेकदा स्थानिक त्या गोष्टींवर सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला तयार असतात. जसं मी ज्या मतदारसंघामध्ये आता आहे तिथे कालच दिघी पोर्ट हे झालेलं आहे, ज्याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे, कारण 1 लाखपेक्षा अधिक रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकाच वेळेला सगळ्या गोष्टी नाही मिळू शकत, पण इट डिपेंड्स की त्या वेळेसची तुमचं म्हणजे प्राधान्य काय आहे. तर सध्याच्या घडीला रोजगार निर्मिती ही खूप मोठं म्हणजे एक प्रायोरिटी झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोकणामध्ये पर्यटन आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स येणं हे खूप गरजेचं आहे. पण ही जरी तितकीच खरी बाब असली तरीही कुठे ना कुठेतरी पर्यावरण आणि रोजगार या दोन्हीचं सांगड घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर तिथल्या स्थानिकांना या संदर्भामध्ये आक्षेप नसेल तर आमच्या कोणापैकी त्या संदर्भामध्ये आक्षेप असण्याचं काही कारण नाही. जर तिथल्या स्थानिकांचा आक्षेप असेल तर ॲज अ गव्हर्नमेंट और एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचंच आहे की आपण जे प्रमोट करतोय त्याला स्थानिकांचा नक्की सपोर्ट आहे का नाही.